मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांचा पाणीसाठा 90% पोहोचला। पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने महापालिकेने पाणीपुरवठा वाढवला। पावसाचा जोर कायम राहिल्यास लवकरच 10% पाणी कपात पूर्णपणे हटवण्याचा निर्णय। पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या 4 धरणांमध्ये एकूण 99.43% पाणीसाठा, खडकवासला, पानशेत आणि वरसगाव धरण 100% भरले। टेमघर धरणात 95.45% साठा, तर गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणांमध्ये 11% अधिक पाणीसाठा आहे। पवना धरण 99% भरल्याने नदीत पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी, शेतकऱ्यांनी आणि लाभधारकांनी आपले साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावं, सूचनांचं पालन करण्याचं प्रशासनाचं आवाहन। पुण्याच्या खडकवासला धरणातून मुठा नदीत 29,000 क्युसेकचा विसर्ग सुरू असताना नदीपात्रात कार अडकल्याची घटना। नागरिकांकडून कार बाहेर काढण्याचा जीवघेणा प्रयत्न। गिरणा धरणातून 22,284 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। गिरणा धरणाचे 6 दरवाजे प्रत्येकी 90 सेंटीमीटरने उघडले। नदीला पूर आल्याने गिरणा नदीवरील अनेक छोटे मोठे पूल पाण्याखाली। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। खानदेशातील दमदार पावसामुळे नंदुरबार जिल्ह्यात तापी नदीला रौद्ररूप। सरंगखेडा आणि प्रकाशा बॅरेजचे मिळून 23 दरवाजे उघडले। मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात भराडी नदीला 50 वर्षांनंतर रौद्ररूप। पुराचं पाणी भवाळी गावात शिरल्यानं 58 कुटुंबियांचं तातडीचं स्थलांतर। घरांसह जनावरांच्या चाऱ्याचे मोठं नुकसान झालंय। जालन्याच्या भोकरदनमध्ये जोरदार पावसामुळे पूर्णा नदीची पाणी पातळी वाढली। जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे। बुलढाणा जिल्ह्यात 30 आणि 31 जुलैच्या मुसळधार पावसामुळे जलसाठ्यात 13% वाढ। जिल्ह्यातील 61 प्रकल्पांमध्ये सध्या 45.2% पाणीसाठा। अनेक प्रकल्प 100% भरल्याने आगामी काळातील पाणी टंचाईचा धोका कमी झालाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 44 धरणांपैकी 12 धरणं 100% भरली, तर 32 धरणं 80% भरली। धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडल्याने धरणांची क्षमता पूर्ण झाली। मात्र कोकणात शेतीसाठी अजून पाऊस आवश्यक आहे। सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धोम धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली। 90% इतका पाणीसाठा झाल्यामुळे धरणाच्या 5ही वक्र दरवाजातून 5,350 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। भिवंडीत मुसळधार पावसामुळे कांबारी नदीने धोक्याची पातळी ओलांडली। नदीचं पाणी थेट शहरात शिरल्याने भाजी मार्केट, मुख्य बाजारपेठ आणि 3 बत्ती परिसरात गुडघाभर पाणी साचलंय। पावसामुळे कांदा खराब होण्याच्या भीतीने शेतकऱ्यांनी विक्रीला प्राधान्य दिल्याने राहता बाजार समितीत 9,000 गोण्यांची आवक झाली। मात्र चांगल्या प्रतीच्या कांद्याला प्रति क्विंटल 2,400 ते 3,500 रुपयांपर्यंत भाव मिळालाय। बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टीचा 1,34,000 शेतकऱ्यांना फटका। 2 दिवसात 1,00,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात पुराचा कहर। शेती, घरं आणि फळबागांचं मोठं नुकसान। पुरामुळे संसार उघड्यावर, तर 200 कुटुंब बाधित झाली। आमदार मंगेश चव्हाण आणि महसूल अधिकाऱ्यांकडून पाहणी। धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडीचं आसूड आंदोलन। पीक विमा योजनेतील तफावत दूर करावी, पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी। ठाण्यात खड्ड्यांविरोधात मनसे आक्रमक। आनंदनगर टोलनाक्याजवळ मनसेचं रास्ता रोको आंदोलन। मनसे शहर प्रमुख रवींद्र मोरेंच्या नेतृत्वात आंदोलन। ठाण्यात खड्ड्यांमुळे 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। मुंबई नाशिक महामार्गावर खड्ड्यांमुळे TDRF जवानाचा मृत्यू। ठाणे आपत्ती प्रतिसाद दलातील जवान विकास लहू गोरे यांचा अपघाती मृत्यू झाला। शहापूरमधून ठाण्याकडे दुचाकीने जात असताना अपघात घडलाय। मुंबई नाशिक महामार्गावर खड्ड्यांमुळे TDRF जवानाचा मृत्यू झालेला आहे। जवानाच्या नातेवाईकांचा पोलीस ठाण्यात ठिय्या। कारवाईशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा। ठाणे जिल्ह्यात गेल्या 24 तासात खड्ड्यांमुळे 2घांचा मृत्यू। भिवंडीच्या राहनाळ परिसरात खड्ड्यांमुळे महिलेचा मृत्यू, तर शहापुरात खड्ड्यांमुळे TDRF जवानाचा मृत्यू झालाय। डोंबिवली MIDC परिसरात 2 ठिकाणी झाडं कोसळून वाहनांचं नुकसान झालेलं आहे। एका घटनेत झाड शाळेच्या संरक्षक भिंतीवर पडलं, मात्र विद्यार्थी त्या ठिकाणी नसल्याने मोठी जीवितहानी टळली। वारंवारच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे। पुण्यातील राजगड तालुक्यात जोडणारा नसरापूर वेल्हे मार्गावरील रस्त्याची अक्षरशः दुरावस्था झाली। नसरापूर ते माळेगाव दरम्यान ठिकठिकाणी खड्डे पडल्याने रस्त्याची साळण झाली आहे। पिंपरी चिंचवडमधील अंतर्गत रस्त्यांसह मुंबई सातारा महामार्गावरही मोठ्या प्रमाणात खड्डे। अवघ्या काही फुटांच्या अंतरात अनेक खड्डे असल्याने वाहन चालक त्रस्त। तातडीने दुरुस्तीची मागणी।
हिंगोलीच्या वाई ते बोल्डा मार्गाची चाळण झाली। मार्गावरील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात वाहनधारकांना अंदाज येत नसल्याने अपघाताचा धोका, तात्काळ खड्डे भरण्याची नागरिकांची आणि वाहनधारकांकडून देखील मागणी होते। वाशिमच्या अकोला नाका ते सुंदर वाटिका रस्त्याची दुरवस्था, खड्ड्यांमुळे अपघाताचं प्रमाण वाढलं। दुरुस्तीसाठी वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाचं दुर्लक्ष। ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हा महिला संघटक वैशाली दरेकर राणेंकडून पदाचा राजीनामा देण्यात आलाय। वैयक्तिक कारणास्तव पक्षाला वेळ देऊ शकत नसल्याने हा राजीनामा त्यांनी दिलाय। वैशाली दरेकर राणेंनी श्रीकांत शिंदेंविरोधात लोकसभा लढवली होती। कोल्हापूरमध्ये हॉटेल व्यावसायिक आणि प्रशासनातील बैठकीत गोंधळ झालाय। कुरुंदवाडामध्ये ही बैठक सुरू होती। शहरातील हॉटेलच्या दरवाढीवरील मुद्द्यावरून वाद झाला। या वादाला सुरुवात होताच मुख्याधिकाऱ्यांनी या बैठकीतून काढता पाय घेतला। हॉटेलमधील स्वच्छता, दरवाढीच्या मुद्द्याला सुरुवात होताच गोंधळ झालाय। कोल्हापूरच्या शिरोलीतील लव्ह जिहाद प्रकरणात पोलिसांच्या तपासावर सकल मराठा समाजाचा आक्षेप। तपास अधिकाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार सकल मराठा समाजाची पत्रकार परिषदेत माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये आदर्श नागरी पतसंस्थेच्या ठेवीदारांकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू। 202 कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील ठेवी परत मिळाव्यात आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, ठेवीदारांची मागणी। सिंधुदुर्गच्या बाजारपेठांमध्ये आकर्षक गणेश मूर्ती दाखल, पीओपी, शाडूमाती, कागदी लगदा मूर्तीचा समावेश। महागाईमुळे गणेश मूर्तीच्या किमती 30% वाढल्या। 2000 ते 25,000 पर्यंत या मूर्ती मार्केटमध्ये उपलब्ध आहेत। मुंबईतील दादर भाजी मंडई बाहेर कचऱ्यासाठी दररोज हीच परिस्थिती असल्याची स्थानिकांची माहिती। दुर्गंधीमुळे नागरिकांना नाहक त्रास होतोय। अकोला महानगरपालिकेसमोर मालमत्ता कर वसुलीचे मोठं आव्हान। शहरातील मालमत्ता धारकांकडे तब्बल 197 कोटी रुपये थकीत। चालू आर्थिक वर्षात 4 महिन्यात केवळ 12 कोटी 50 लाख रुपयांची वसुली। गोवा मुंबई खासगी बसमध्ये महिला प्रवाशासोबत गैरवर्तन करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात। कोलाडमध्ये 0 FIR दाखल, घटनेचा तपास संगमेश्वर पोलिसांकडे वर्ग। छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूरमध्ये वाळू माफियांचं मोठं रॅकेट उद्ध्वस्त। आमदार प्रशांत बंब आणि प्रशासनाची पुन्हा मोठी कारवाई। जवळपास 7,000 ब्रास वाळू जप्त। 5 कोटींचा अवैध वाळूसाठा जप्त। घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळूचं वाटप होणार।